तर आज चुलीवरती मस्तपैकी झणझणीत मिसळ बनवण्याचा बेत आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, चुलीवरती मी आता मोड आलेली मटकी हळद आणि मीठ टाकून शिजवून घेणार आहे। चुलीवरती कधीतरी मिसळ बनवून बघा, खरंच खूप छान होते। तर आपल्या मटकीला मस्तपैकी उकळी फुटलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, घराच्या आजूबाजूचा परिसर बघा, बऱ्यापैकी आम्ही झाडे लावलेली आहेत। खरंच खूप छान वातावरण आहे। मटकी शिजत आहे तोपर्यंत आता आपण चुलीमध्येच कांदे भाजून घेतलेले आहेत। तर मसाला तयार करायचा आहे आपल्याला। आता खोबरं आणि कांदा याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपण हिरवं वाटणही घेतले आहे। तर फोडणीसाठी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत। कांदा भाजल्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। आता टोमॅटो नंतर लगेच आपण आलं आणि लसूण याची पेस्ट टाकून घेणार आहोत। व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर लगेच कढीपत्ता टाकून घेऊयात। आता आपण 2 चमचे हिरवे वाटण टाकून घेऊयात। आता हे आहे कांदा आणि खोबरं याची पेस्ट आहे, तेही टाकून घेऊयात। आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे मसाल्यामध्ये मी घरगुती काळा मसाला घेतला आहे, काश्मीरी चिली पावडर घेतली आहे, धने पावडर आहे, मिसळचा मसाला आहे आणि जिरे पावडर आहे। हे सर्व मसाले टाकूया आणि मीठ टाकलेलं आहे, कारण आपण मटकी शिजवत असताना तेव्हाच आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडंच टाकायचं आहे। सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आणि आपण मटकी जी शिजवलेली आहे ना, ती त्यामध्ये ओतून घेऊयात। आता मटकीचं जे पाणी होतं ना उकडलेलं, म्हणजे शिजवलेली मटकी, तर ते आपण अगोदर ओतून घेतलं आहे। तर आता मटकी टाकून घेऊयात। पहिलं फक्त पाणी टाकून रस्सा उकळून घ्यायचा आहे, कारण मग मटकी पुन्हा जास्त शिजली जाईल, मग ते चव लागणार नाही व्यवस्थित। म्हणून मटकी जेव्हा आपला रस्सा उकळला जाईल ना, तेव्हा मटकी टाकून घ्यायची। तुम्ही पाहू शकता किती छान कट आलेला आहे। तर अशी झणझणीत मिसळ तयार झाली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा। धन्यवाद।